नमस्कार, मी स्वामिनी व्लॉग्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुकमार्क आयडियाज बघणार आहोत। सगळ्यात आधी मी हा हँडमेड पेपर घेतलेला आहे। सगळ्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देते। तुम्ही लोकल मार्केटमधनं किंवा ऑनलाईन सुद्धा या सगळ्या गोष्टी ऑर्डर करू शकता। आणि मी वॉटर कलर बुकमार्क्स इकडे करणार आहे, त्यामुळे मी वॉटर कलरचा इकडे पहिल्यांदा वापर करणार आहे। पहिल्यांदा मी हलक्या हाताने पाण्याचा वॉश देऊन घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी येलो कलर दिलेला आहे। आपण जे बुकमार्क करणार आहोत तर ते थोडेसे बोहो स्टाईलचे करायचे आहेत, त्यामुळे बुकमार्कच्या खालच्या साईडला मी ही बोहो स्टाईलची जी पानं असतात तर ती मी काढायला सुरुवात केलेली आहे। आपल्याला ही जी पानं आहेत तर ती काढल्यानंतर त्याच्यामध्ये या अशा रँडम लाईन्स काढायच्या आहेत आणि खूप छान असा हा पॅटर्न तयार होतो। मी एका लाईनपासनं 3 लीफ पॅटर्न्स इकडे काढतेय। काही लीफ पॅटर्न हे छोट्या साईजमध्ये काढणार आहे आणि काही मोठ्या साईजमध्ये मी काढतेय। या सगळ्या पानांमध्ये आपल्याला हा लाईनचा पॅटर्नच काढायचा आहे। आपण DIY बुकमार्क्स जेव्हा करतो तेव्हा शक्यतो ब्राईट कलर जेवढे आपण निवडू तेवढा हा बुकमार्क खूप छान दिसतो। सगळे लीफ पॅटर्न काढून झाल्यानंतर मी हा स्वर्ल पॅटर्न देखील मध्ये मध्ये काढलेला आहे आणि आपला हा पहिला बुकमार्क तयार झालेला आहे। येलो वरती ब्लॅक कलर पेननी मी हा पहिला बुकमार्क केलेला आहे। आता दुसऱ्या बुकमार्कसाठी मी ग्रीन कलर इकडे निवडलाय। पुन्हा एकदा तेच की थोडासा लाईट पॅटर्न आहे, पण दिसायला ही शेड खूप सुंदर दिसते। आता आपण या बुकमार्कसाठी काही सेमी सर्कल पॅटर्न्स मी इकडे काढतेय। या लाईन्स थोड्याशा डार्क करण्यासाठी मी इकडे ब्रश पेनचा वापर केलेला आहे, तर तोही तुम्ही करू शकता। तुम्ही डायरेक्टली ब्रश पेननी सुद्धा डिझाइन करू शकता। मी पहिल्यांदा थोडंसं ब्लॅक पेननी काढून घेतलं आणि त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये डार्क टोन ॲड केला। इकडे जी आपण पानं काढणार आहोत ती मात्र आपल्याला पूर्ण ब्लॅक कलरनी फिल करायची आहेत, कारण आपण इकडे ब्रश पेन वापरतोय, त्यामुळे हा ब्लॅक कलर फिल करणं हे जास्त सोपं पडतं। आपण हे दोन्ही पॅटर्न या बुकमार्कमध्ये करणार आहोत, म्हणजे पूर्ण ब्लॅक कलर लीफ पॅटर्न आणि हा लाईन्सचा लीफ पॅटर्न। अशा पद्धतीचे बुकमार्क्स हे खूप छान दिसतात। आणि अशा पद्धतीने आपला दुसरा पण बुकमार्क तयार झालेला आहे। अतिशय सोप्या अशा या आयडियाज आहेत आणि 2 पद्धतींनी आपण खूप सोपी डिझाईन्स वापरून हे बुकमार्क्स तयार केलेले आहेत। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन, बाय बाय।